धुता येईल, शर्ट फाटला मळाला शिवता येईल आणि मळाला तर धुता येईल, पण एक अवलाद घरात नालायक निघली तर त्याच्या बापाच्या हृदयाला झालेली जखम धुवून काढणार अजून इंजेक्शन नाही ध्यानात ठेवा, नाही निघला अजून. आणि याचा परिणाम आहे का, या 4 वर्षामध्ये बापच पोराचा खांदेकरी झालाय ध्यानात ठेवा. रामायण पोथे वाचून काय करायचं, काय करायचं काय, इतकंच आहे. फुल प्यालं, ताईट झालं, जगा नाचलं, जगात चिकणी घुसली, टपाव बसलं टेम्पूच्या वर, वडाला धरलं, वडालाच राहिलं, टेम्पो गेला निघून, डांबरे पडलं मी आलं. आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकांचं प्रवचन ठेवलं, काय वांग सांगायचं मी 10व्या तो कसा मिळाला याची ओवीच जर ज्ञानेश्वरीत नाही, ओवी कुठे, जरा सावध व्हा. हा विनोद नाहीये, हा टाइमपास नाहीये. आणि एक स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा मला, कधीतरी बसलेली माणसं एक स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. चष्म्याच्या काचा फुटलेला बाप अंगणात बसला होता, दोघांनी त्याला उचललं, स्मशानात नेलं. 24 वर्षाचा तरणा बाण पोरगा त्याचा दारू पिऊन मेला होता. चष्म्याच्या काचाला फुटलेल्या बापाने मुलाचा चेहरा ओळखला, ठिकाणी पडले महाराज, थरथरणारा बाप कापती शिखाली बसला. दोघांनी म्हातारा उचललं, म्हातारा पाण्यात उतरलं. थरथरणाऱ्या हाताने बापानं पाणी हातात घेतलं. 24 वर्षाच्या तरणा बाण पोराच्या तोंडामध्ये 70 वर्षाच्या बापानं पाणी ओतलं. आग लागली प्रेताला, आग. स्वतःच्या मुलाचं प्रेत 70 वर्षाच्या बापानं ठणठणा जाताना पाहिलं. प्रेताची झालेली राग बापानं पाहिली आणि बापानं गुडघ्यात मुंडकं गुतवलं आणि बाप पागल झाला. सांगा मला त्या बापाची किंमत काय. तरी त्या बापाने सहन केलं, याला एकमेव कारण बस. आज अख्खं जग कुणी संभवलंय, माये नाही. जरा सावध व्हा, 11 आकड्यापर्यंत जायचंय. 11 आताशी 2 झाले. पहिलं जग शून्य आहे, मग तयार ब्रह्म झालं आणि त्याच्यात माया तयार झाली. आणि आज लटिका व्यवहार सर्व हा संसार. या जगामध्ये फक्त प्रेम एकावरच राहिले महाराज. लव्ह इज ए मनी अँड मनी इज ए लव्ह, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी, नो मनी नो लव्ह इन द वर्ल्ड. या जगामध्ये लोक फक्त पैशावरच प्रेम करतात, कुणालाही कुणाशी घेणं नाही. लोक म्हणते असं तसं, रेल्वेचं फाटक पडलं तर लोक खडून गाडी घालत्या, आंतरपाठ खाली करेपर्यंत कार्यालय मोकळं होते आणि प्रेत पेटेपर्यंत नदी मोकळी होती आणि कावळा येईपर्यंत बामण सोडून नदी कोणी राहिलं नाही. तुम्ही बावळातपणा सोडून द्या. ज्यांच्यासाठी आपण दाबड्या करून कमवलंय त्यांनाच आपलं घेणं नाही, जगाला राहिलंच कसं. हो, तुम्ही साधा साधा विचार करा ना, साधा साधा. हात जोडून विदुरांना सांगितलं, धृतराष्ट्र आयुष्यात तो एकही काम चांगलं केलं नाही, आता मरताना तरी चांगलं करू. काय चूक झाली त्याची. तो पांडव जाळले, विषयाचे लाडू चालले, लाक्षागृहात ओढून आणले, भर सभेमध्ये दुःशासनानं द्रौपदी ओढीत आणली आणि तेव्हा तुझी अख्खी टोळी हजर होती. पण आज तू मरताना त्यांच्या घरात ते तुकडे मोडीतो, याची लाज तुला कशी वाटत नाही. भाषा कोणची आहे, विदुराची आहे. कुणाला, धृतराष्ट्राला. कोण आहे धृतराष्ट्र? भारताचा सम्राट, 100 पोरांचा बाप. 100 पोरांचा बाप होता तो, भारताचा सम्राट. पण दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खात होता. कोणच्या? ज्यांच्या आयुष्यभर दुश्मनी त्यांच्या. तो आंधळा धृतराष्ट्र याला म्हणला काय करू? विदुर म्हणला अरण्यात जाय आणि भजन कर, नीट मर. हा काय म्हणला माहितीये का, दासीच्या पोरानं मला शिकवा, इतका कच्चा आहे का मी? माणसाचा कार्यक्रम असा तो मग तुझा तुपाय मला काय केलं. आणि अशी जिरली. दुसऱ्या दिवशी सकाळी भीमाची गाठ पडली. तो कधी नगट होता भीम. तो त्याला म्हणला आंधळ्या, आयुष्यभर आमच्याची दुश्मनी केली आणि आज आमच्या भाकरी जगतो, तुला लाज कशी वाटत नाही? म्हाताऱ्या डोळ्यात पाणी आलं, बांबावलं म्हातारा, इस्टीचा काय उपयोग नाही. शेवटी भीमानं त्याला काय सांगितलं माहिती का, तू आज माझ्या घरातलं जे अन्न खातो ना, त्या प्रत्येक अन्नाचा घास आम्हाला दिलेल्या तळतलाटाचा आहे, तुला लकलाभ नाही होणार. ते वाळलं म्हातारा. युधिष्ठिरानं त्याला विचारलं, दादा काय भानगडे? ते रडलं आणि म्हणला, भाऊ पोरं मेली, वाईट नाही वाटलं. राज्य गेलं, वाईट नाही वाटलं. जेवताना भीम बोलतो तेवढं बंद करा. केवढं पडली गमत. गडी फुगिरलंय. मग त्या भीमाला युधिष्ठिरानं जाऊन सांगितलं, भीमा अरे जेवताना कुठं बोलत असतात का? तो गडी अर्ध्या गावची खबर होती. तब्येतीत मोकारण, डोक्यात कमी. म्हणजे ज्या भैमुखाला पाला जास्त त्याला शंका कमी. यानं असा विचार केला. तो म्हणला, भीमाला त्या सांगितलं जेवताना कुठं बोलत असतात का? तर भीमानं असा अर्थ लावला, जेवताना बोलायचं नाही ना, जेवायच्या अगोदर 10 मिनिटं. तो गडी मूड मध्ये होता. त्यानं दुसऱ्या दिवशीच म्हातारा गाठवलं सकाळी. म्हणला आंधळ्या, आमच्या भावात मारा मारायला येतो का? तो मला खायला तो अन्न नाही, घाला काय लागतो. त्या भीमानं त्याला असा दम दिला, तुम्ही 100 पोरं मी मारली. राईट. सकाळी एका पोराचा इतिहास, संध्याकाळी एका पोराचा इतिहास. 50 दिवस म्हातारा त्यानं बिन भाकरीचं मारलं मला. शेवटी ऐका, भयान रात्री धृतराष्ट्र उठला.
पोटात अन्नाचा कण नव्हता, डोळ्याने दिसत नव्हतं. आंधळा धृतराष्ट्र घराच्या बाहेर पडला आणि अरण्यात गेला. झाडाला धक्का लागला. महाराज, कर्मगती माणसाला सोडित नाही. आग लागली झाडाला, आग. चटका बसला आणि भारताचा सम्राट धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला. आणि 100 पोरांचा बाप धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला. आणि ज्यांच्या घरात बसायला टाकायला काही नव्हतं त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला. हा जगाचा इतिहास. दोन्ही चित्र डोळ्या पुढे आला. तुकोबारायच्या घरात पाणी भिजवलेल्या कण्या खाल्या देवाच्या, पण तुकोबारायला वैकुंठाला न्यायला कोण आलं? देव. आणि 100 पोरांचा बाप धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला. दोघांची तुलना आज दुपारी निवांत बसल्यावर करा. याच्यापैकी योग्य माप कोणाचं? चला पुढे. धृतराष्ट्र होता तो. पुढे ऐका आता मला आताशी दुसऱ्या मुद्द्यावर आलोय आपण. कर 2 आता मोठ्यानं. करेक्ट. हाताला 2. आता गडबड नका. हाताला 2. आता शिक 2. मग घ्या लिहून परत. पहिलं जग शून्य होतं, तयार झालं ब्रह्म. ब्रह्माला चिटकली माया. आणि म्हणून आज माया आहे. नाही तर माया नसली काय कोणाला वेळ नाही. मला म्हातारी माणसं सुद्धा अजून 2 वर्षाच्या आत झोपताना असं झोपत जा. याला मोकळं ठेवू नका. याला एक आज दुपारी चंबारा कोण कव्हर करून घ्या. हा केव्हाही जाऊ शकतो. याला सध्या फार मोठा धोका आहे. याला कापून देतील पोरं, कापून आणि डायरेक्ट त्याला देतील गट नंबर 13 सर्व नंबर 22 29 आर उडून गेला म्हातारा. इतकं. आणि दिलेला अंगठा त्याला ती परत सुद्धा देणार नाही. त्याच्याच फाईल मध्ये ठेवील आणि अख्या वार्डाला वापरील. काळ बदललाय. काळ बदललाय. आणि याला एकमेव कारण नीती संपली. नीती संपली की काळ बदललाच. आणि काळ बदलला का मोठ्याचं उदाहरण आहे का? मांडीवर पोरग रडतंय, आई बेशुद्ध, आई रडते आणि मांडीवर मुलगा बेशुद्ध पडलं. नारद महर्षीने विचारलं, आई तू कोण आहे? त्याने सांगितलं मी भक्ती आहे. आणि माझ्या मांडीवर बेशुद्ध पडलंय ते 2 पोर आहेत. एकाचं नाव ज्ञान आहे आणि एकाचं नाव वैराग्य आहे. नारदाने विचारलं तुमच्यावर रडायचे दिवस का आले? तिने सांगितलं कली लागला आहे. कोण लागलाय? कली. कलीमध्ये मार करायला त्रास होणार, मूर्खाला किंमत येणार, आई बापाचे हाल होणार, सासऱ्याचा फोटो पुढच्या घरात लागणार, बहीण दिवाळीला नाही येणार, मिळून शिकायला जिकडे येणार. हे घटना. हा कलीचा झटका आहे. शाळा भरणार पण 3 अटीवर. काही झालं तर पोराला बोलायचं नाही, काही झालं तर पोराला मारायचं नाही. आणि त्यानं शाळा जरी पेटवली तरी त्याला नापास करायचं नाही. आणि 2012ला तर नवीन कली आलाय, गुरुजीला शिक्षा. जर पोरानं गुरुजीला मारलं, मारायचं नाही. पोरानं गुरुजीला मारलं तर चालेल. गुरुजीने पोराला अजून 2015ला कली धुंद होणार. आता शिक इतकालीचे टाईट होते, टाईट इतकं असं कबर बांधलंय. आतली चेटी नाही, मोकळा जातो. चैन उघडी उगत कातडो एवढं एवढं. ₹1 ते ₹1. म्हणजे म्हणलं जिंदगी माझी बरबाद झाली. इतकं जरा तळू उगाच कबर बांधलं. जिंदगी माझी बरबाद झाली. काय झालं नाही? हृदयाला माझ्या जखम झाला. जखम दुसरीकडे नाही झाली, हृदयाला. अरे झालं काय? हे फक्त दारूला मलाच माहिती. माझं दुःख फक्त दारूच हलकं करू शकते. अरे पिस्तुल्या झालं काय? 10वी पर्यंत माझ्या संग राहिली, 12वीला त्याच्या गाडीवर बसली. त्याच्यामुळे इतकं येड आहे. ते गाणे ऐकायचं आणलं इकडून कामात घालते. सायकलीवर चाललं तर लुटून दिलं तर बाजूला होत नाही. अशी करत होती. गाडी आली उभी होती, ती उभं होतं स्टँडवर. एसटी आली, मी गेली परतही आली. गाणं लागलं मूड मध्ये. ते असंच होतं. त्यांनी खरं 3 पिनचं नियोजन करायला पाहिजे. 3 पिन चार्जरची गरज नाही. तोंड बांधायचे गाणं इकडून. आपलीच बायको आपल्याला सापडा ना शिकवायचं. आता म्हणते इंद्रिकर काही बोलतो मी काय. हा सूर्य ना शिट्टी लई बेकार राहते. एकानं चिकनी चमेली गाणं लागलं, मूड मध्ये आलं त्यांनी, त्यानं शिट्टी वाजवली, तोंडात बोट घातलं. किती हवा जावा मार. माग चड्डी फाटली. चड्डी बी जीन होती पण थाड करून बसली. तरी त्याचा बाप म्हणला आपल्या पप्याला वाजायला लागले होतं निघत नाही. आता अशा अवलादी एकत्र करा मग भागवत कथा ठेवा. काय झाकली 1.25 लाखाची. हा नाही प्रॉब्लेम झालाय मोठा. याच्यामुळे दुसरंच झालं ना. आणि विशेष महाराज
बसलेले लोकांना एक वाक्य सांगतो पाया पडून, संपत्ती कमी असली तरी चालेल, संतती खास हीच खरी संपत्ती. पैसा कमी असला चालेल, काय काय एवढं होत नाही त्याच्यापासून. काय बंगल्यात डोळ्यावर झोपतोय माणूस, झोपडीतही झोपतोय, ते काय एवढं कौतुक करण्यासारखी गोष्ट नाही. पण संतती चांगली निघली ना जगण्याला मजाची. हा मग आता 2 झाला ना, हा इथे ना आपण आता 2वर. हा माया आता लग्न न झालेले कोण आहे ना, हे नवरदेव नाही महाराज. आता या अशीच गणपती बुडवाया, नवरदेव मिरवाया, भांग भांग भांग. तो काळ फार जवळ आला मला. बर मला सांगा, काळ लांब आहे का जवळ आहे? महाराज दुष्काळात काय म्हणते लोक, 13 महिना. यंदा तसंच झालं ना महाराज. गेल्या वर्षी थोडं पाणी होतं, पीक होतं, लग्न कमी होती. यंदा किती ती ठेवा 90, म्हणजे कम्प्लीट किती महिने लग्न आहे त्यांना. जमानच ना, लग्न गण मोकार आहेत पण जमान ना. आता उलटा पोराचा बाप गणगण करीत येणार लागला पोरीच्या बापाच्या माग. पुढचा बाप म्हणला नाही, दुष्काळ पडला हो तिकडे देवाला सोड आपल्या लोक. तो तुम्ही डीएड केलाय, मग मुसलमाना सोड नव्हता इकडे का. अरे येडे डीएड केलाय तर डीएड बंद झालंय, आता डीटीएड चालू झालंय. डीएड बंद झालं, तू चालला पुढं. मग पोराच्या बापान डोकं लावलं. पोराचा बाप म्हणतो देणं घेणं नाही, तू टिकून मी इकून. हा म्हणतो तू कुणी कुणच नको, इकूनही नको, तू नकोच. मग शेवटी पोऱ्याच्या बापानं आता यंदा डोकं लावलं महाराज. जे लग्न जमलेत ना ते निमे निमे 50% खर्च माझा. पॅन्डन कार्यालय माझ्याकडे, बाप म्हणतो अजून 2 वर्षाला पोरीच्या लग्नाचा टोटल खर्च पोऱ्याचा बाप करा. पुरीच्या बापानं फक्त पंक्ती निंडायचं, भरपूर जेवा, नाही दिसत नालायक सापडणार. पोराचा बाप हातात धोतर धरून पोरं पाहून वाढा रे. पोरीनं तुमच्यावर फार चांगले दिवस आहे, तुम्ही फक्त पळून जाऊ नका. सध्यालाही दणका उठावा सध्या. चला पुढे. घेणारा बाप आहे आणि 2 टाइम कमवण्याची आपल्या मनगटामध्ये ताकद आहे, तोपर्यंतच आपण करू शकतो. ज्या दिवशी आपले डोळे राहू द्या, ज्या दिवशी आपले डोळे गेले त्या दिवशी आपले टीव्ही गेले. तुम्ही आता असाल, आता आमच्या कीर्तन नाव ठेवा, पण काळ फार जवळ आलाय, फार जवळ आलाय काळ. आणि जवळजवळ आलाच. त्याला डोक्यावर पाठी घेतलेली आहे, आमची घरी आली. काळ पहा कसा आलाय. आईने डोक्यावरची पाठी खाली ठेवली, आईने पाठीवरची पाठीतलं गवच खाली ठेवलं, आईने शिळी खुटीला बांधली आणि आईने चूल पेटवली. चुलीच्या थोड्यात आईचे डोळे लाल झाले, त्या डोळ्याच्या पाण्याच्या धारात टपटपा खाली गळाल्या. आईने चहा ठेवला, गळायला काही नव्हतं म्हणून आईने फाटक्या लुगड्याच्या पत्रात चहा गळला आणि आमची आई चुली पुढे भाकर करायला बसली. फाटक्या धोतरात त्या बापानं बैल बांधली, चुली पुढे गेला आणि बापाचं धोतर ओलं झालं म्हणून तो चुलीला शिकत होता. आई बापाच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारात टपटपा खाली गळाल्या. बापानं बायकोने नवऱ्याचं हाताला सांगितलं तुमच्या डोळ्यात पाणी का. बापाने सांगितलं माझी मुलगी लग्न झाली आहे. आईनं पाठीमागं हात केला, स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र टपकन ओढलं. 20 गुंठे बापाने जमीन विकली, मुलीचं लग्न केलं. मुलीला नवरा बेवडा मिळाला, वळू मिळाला, सांड मिळाला, हरामी बेवडा होता आणि मुलीला मुलगा झाला. पण महाराज मुलीला मुलगा झाल्यावर त्याला 4 वर्ष तो मुलगा आजीला दाखवला नाही. तारीख उगवली 13, तारीख उगवली 13, तारीख उगवली 12, वार उगवला सोमवार. आणि दिवाळीच्या आदल्या दिवशी आमच्या आईने चुलीची लाकडं पुढे लुटली महाराज आणि आईच्या डोळ्यातल्या पाण्याचा थरा टपटपा खाली आला आणि आईने नवऱ्याला सांगितलं उद्या दिवाळी होईल हो, होईल हो. पण माझा नातू 4 वर्षाचा झालाय, मी अजून पाहिलाच नाही तर दिवाळी करणार नाही. चष्म्याच्या काचा फुटलेल्या बापाच्या डोळ्याच्या फुटीतून टपटपा पाण्याच्या धरा खाली आला. काळी पडलेली 50 रुपयाची नोट बापानं खिशात घातली आणि नातवाला आणायला बाप ओट्याच्या खाली उतरला. 5 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं होतं. नातू 4 वर्षाचा झाला होता, पण त्यानं 5 वर्षात मुलगीच पाहिली नव्हती. म्हणून त्या गावात तो घुसला. त्याचा जावाई धाब्यावरून निघून हायवे पास करताना गाडीला उडवला होता. पागल झाली होती त्याची बायको, पोरगी पागल 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 झाली होती. ती त्या म्हातारीची मुलगी होती. वाळूत लोळत होती ती त्या पोरीची आई होती.
दातखीड बसली होती. तो त्या पोऱ्याचा बाप होता. प्रेताजवळ उड्या हाणीत होतं. ते 4 वर्षाचं त्याचं गुजीरवाली पोरगं होतं. त्याला प्यायला शिकवणारे सरपंच वाहत होते. त्याला प्यायला शिकवणारी लाकडं गोळा करीत होती. आणि ज्यांनी त्याला 10वी पासूनच अर्धी पासून पूर्ण ट्रेन केलं ते मस्त पैकी महाराज गोव्याच्या पुढ्या तोंडात टाकून एकमेकाच्या टिंगल्या करीत होते. टिंगल्या चष्मेच्या काचा फुटलेल्या बापानं नातवाला ओळखलं, कडेवर घेतलं. 4 वर्षाच्या पोराला सरलावून ठेवलेल्या बापाच्या शेवटच्या दर्शनाला हल्ला बरं. अरे बापाला मुलाचा पोराने बापाचा चेहरा पाहिला. रडलं नाही रे, नाही रडलं. अरे हसलं, ते हसलं. का हसलं माहित आहे? त्याला माहितच नव्हतं की मला बाप नाही. प्रेताला आग लागली. लोकांनी गाड्यांना किका मारल्या, गोव्याच्या पुढ्या तोंडात टाकल्या, टिंगल्या टवाळी करणारी मंडळी निघून गेली. त्याची पोरगी बायको पागल झाली होती. ती पागल झालेली बायको हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केली. 4थ्या दिवशी तिने हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले. रडून रडून डोळे सुजलेली आई तिच्या उशाला बसली होती. गुडघ्यात मुंडकं गुंतवलेला बाप बसला होता आणि आई जवळ गुडघ्यात मुंडकं गुंतवलेलं पोरगं होतं. आईनं पोराकडे पाहिलं, कुशीत घातलं. आई रडली. 10व्याला नदीवर गर्दी जमली. मडक्यावर भात ठेवला. 4 वर्षाच्या पोराचे एक जणाने कपडे काढले आणि त्या पोराला गार पाण्याने आंघोळ घातली. 4 वर्षाच्या पोराचे 10व्याने केस कापले आणि मडक्यावर ठेवलेल्या भाताकडे 4 वर्षाच्या पोराच्या दर्शनाला आणलं. त्या पोरानं मडक्यावर ठेवलेला भात पाहिलं. ते रडलं नाही रे, ते हसलं. ते का हसलं माहित आहे? का हसलं माहित आहे? त्याला माहितच नव्हतं का गावाला गेल्यावर खाऊ आणणारा बाप मला भेटणार नाही. त्याला काय माहित का मला बापच नाही. लोक निघून गेली. ज्यांच्या घरातला माणूस मेला त्यांनी पुरीच्या बापाला 2 लाख रुपये दिले. एका पोरानं मला बाप नाही म्हणण्याची किंमत 1 लाख आणि एका बाईने मला नवरा नाही म्हणण्याची किंमत 1 लाख. या जगात मायला त्याची किंमत आहे. पण ही मालिका नाही, हे भाष्य नाहीये. हा सगळा 35 रुपयाच्या बाटलीचा चमत्कार आहे. जर कीर्तनाला बसलेल्या कोणाला वाटलं बा महाराज दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला बोलवायचंच नाही. त्याला म्हणावं तू माझ्या मौतीला सुद्धा येऊ नको. फक्त तुझी बहीण दारुड्याला घेऊन पाहिजे, मग कळल 35च्या खांब्याची नक्की व्हॅल्युएशन काय. हो, जरा सावध व्हा. काळ फार जवळ आला. संपला. अर्ज करू मेले काही कॉलच नाही. येतीलच गावा. हिशोब तसा झाला. डिप्लोमा किती वर्षात आहे? 3. डोनेशन 5 लाख, खर्च 3 लाख. वर्षाला किती? हिशोब काढा तुम्ही. किती गेले एका वर्षाला? 8 लाख. बापाचे 3 वर्षात किती गेले? 24 लाख. सर्व्हिसला लागायला 10 लाख. 34 लाख. त्याला पगार 900 रुपये. तो परमनंट होऊन पगार हातात मिळाला तेव्हा त्याचं वय झालं 45. 50ला मिळाला तो. त्याला बायको करायचीच कवा. किली बिन तिच्याच बापाच्या घरी राहायला गेला. बाप 39 लाखाला जागेवर मिळाला ना. उलट त्या पोरानं सासरवाडी कोण 2-4 बेवडे आणून बापाचा अंगठा कापून न्याला. जागे आहेत म्हणून आजपासून एक वाक्य त्यांना ठेवा. अटॅक बीपी पासून वाचायचं असेल तर 2 मिनिटं रोज हसत जा. लोक हसत नाही महाराज. बदल झालेत लोक. एकटी बोला त्यात काय. ते मोबाईल मुळे जुना त्यात एकटी असली काय मोठं आली तर बोलत नाही. बाई भाकरी करताना शिव्या देती. भजन नाही करीत, शिव्या देती. मेला माझ्या शिवी कुठून आला. पार त्याला मिळत नव्हती तेव्हा त्याला मिसपाल लिहून रिंगा द्यायचा. मग किती तोंड बांधलं तरी मला खायचाच. असं जेवताना माणसं गप्पा आणि त्यात गप्पा हाणायची पूर्वी. आता बोलत नाही. टीव्ही चालू. माणसं झोपते. माणसं जेवत टीव्ही चालू. जाहिरात आली तरी चपाती मागायला. ते चपाती सुद्धा मागत नाही. तशीच असते. शेवटी त्या मीडियावाल्याने आता 2 मिनिटं ब्रेक घेतला. पिक्चर आधी बाकी आहे. काय करतो झोपताना माणसं झोपेल. कुत्री टीव्ही पाहतात. माणसं झोपेल. टीव्ही चालू. कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिलं. ते कुत्रं एकटंच होतं. हे कुत्रं एकटंच होतं. हे कुत्र त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्र उठलं. एवढे कुत्रे आले कुठून. त्या मोबाईलला असं घोटाळा केला. हे संडासात गेलं मोबाईल घेऊन आणि आता वाकडच होणार. त्याची बायको म्हणली बाप्याचा सरळ गेला आणि वाकडाच कसता. तिने काही नाही डॉक्टरला बोलावलं. डॉक्टरनं कानात काडक्या घातल्या, छातीवर स्टेटस उठलं. त्याला काहीच नव्हतं झालं. संडासातून बाहेर येताना मोबाईलच्या गडबडीमध्ये त्यानं पायजमेच्या बटनात शर्टाचं बटन घालवलं. डॉक्टर होतं बटन मोकळं केलं. म्हणजे आता काय बोलत ही दारुड्यांसारखी गंमत झाली. मागून जेटी फाटेल पुढच्या लावून तो फाडून टाकेल. ही कोण शिवीन असं हे काय करतो. ही तर शिव ना.
एक भोंगळ दारुडे रस्त्याने आला, भोंगळा पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लंगुटी लावून आला, तो लंगुटी लागेल त्याला काय म्हणतो मध्ये का, अरे का मोकळा हिंडतो, ही घे लंगुटी, झाली मोकळी दोन्ही. माणसं बेधुंद झाली, माणसं बेधुंद. आणि याला तुमचा माझा दोष नाही. आहार, बैठक, वाचन आणि खाणं स्वच्छ नाही. आहार नाही, पुढे जेवायचं, बैठक तर राहिली नाही, आणि वाचायचं तर काही काम नाही. पेपर वाचायचं, पेपरला काय वाचायचं, मी पेपर सांगतो तुम्हाला, 2-2 रुपये द्यावं लागतील, फुकट ऐकायचं नाही. एवढे मी 2-2 तयार ठेवा. पेपर वाचायचं म्हणजे काय वाचायचं असतो, पहिलं पान, 4 पाणी पेपर सांगतो बरं का, म्हणजे किती किंमत आहे 4 पानाची, 2 रुपये लगेच द्यावं लागतील, ती असं चालणार नाही. वरचं पान, अडवले उडवले गाठवले बोकसले लुटले हल्ले पडवले, सगळं पहिलं पान. आतलं पान, बलात्कार, सामुदायिक बलात्कार, पाचवी बलात्कार, फुसलावून पळवली, विवाहित बेपत्ता विद्यार्थी बलात्कार, सासू सापडली, जावयाचा तपास नाही, ह्याला अटक, येईन सुटली. झालं की बंद पान. इकडलं पान, कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, खाल्ल्या कोपऱ्यात विविध कामाचा शुभारंभ, त्याच्या खाल्ल्या कोपऱ्यात कल्याणकारी योजना राबवणार, आणि मागच्या पानावर घोटाळाच घोटाळा, 2 रुपये पाहता का नाही, याच्यापेक्षा नवीन काही, आणि एका चौकटीत विकणी आहे. आता बिचाऱ्याचं उद्घाटन झालं दुकानाचं, नावही बिचाऱ्याने चांगले दिलं, कमलेश, आणि माणसाने आपल्या माणसानं सोन्याचं दुकान टाकलं, नाही तर आपली मंडळी दुकानदारी टिकत नाही. या माणसाचे पाय धुवून पाणी प्यावं, नाही तर आपल्या दुकानांचे फक्त उद्घाटन मोठं राहतात. मला महिन्याला फळीवर बोर्ड आहे, विकणे आहे, मोबाईल नंबर. माणूस, मी जेव्हा पाहतो माणूस तारीख घ्यायला जेव्हा आला, तेव्हाच मी विचार केला की ह्या माणसानं सोन्याचं दुकान टाकलं कसं. याचं कारण आहे मला, आपले दुकानं कोणती, येथे ताजे मिळेल, 2 रुपये 200 ml ताडी विक्री केली, 320-160 मिळेल. या माणसानं सोन्याचं दुकान टाकलं, या माणसाचं नाही मला, या माणसाचे आई वडील पुण्यवान का, त्यामुळे हे घडत. व्यवसायात आता काय, आता आम्ही त्याच्यातून गेलो, पिकले आमचे भाऊ, पाय सापड झाली, उभं राहू. आपली लोक कुठं धंद्यात टिकत असतात. आपल्याला नुसती 100 रुपये उधारी जरी घ्यायची असली तर कोणच्या करून देता येते का, खायला लाज नाही वाटली, देवळा पुढे एक फोन दिली तरी पैसे गेले उडत. आपलं असं झालं. आपण पाहिलं मला हे माणसांचं दे घ्या, तर काही नाही राहिलं आपलं. झाकली तर काय राहिलं आपलं, बोला ना पटकन, एवढे कॉलेज आहेत आपल्याकडे, ऍडमिशन कुठले, बाहेरची गाडी तुम्ही घेतली, हवा कोण भरते, बोला पटापटा. अण्णा, बंगला तुम्ही बांधलाय, राखण कोण करते संध्याकाळी, बंगल्यात तुम्ही झोपता, फरशी कोण टाकली, कपाटात वस्तू तुमच्या, कपाट बनवलंय कोणी, पुलावरून तुम्ही जाते, बांधलाय कोणी, पुरीच्या लग्न तुमचे आचारी पुरला आहे, म्हशी तुम्ही पाळल्या, दूध वन काहीतरी. आमची कुठे, आमचे फक्त डीजे पुढंच का, बजाव वन्स मोर जगा. आता तरी बरं आहे, पण अजून 10-5 वर्ष आपले राहणारच नाही. कंपनी बाहेरची, मॅनेजर बाहेरचा आहे, वॉचमॅन आपला आहे. येऊन दे राईट, येऊन दे घाल नाही अंगावर, माझं काय राहिलं, एकटाच राहिलो तेव्हा. तुम्ही अभ्यास करा, जोपर्यंत आपली लोक आपल्या मधला अहंकार घालून आपल्या लोकांचा मोठेपणा गाजवत नाही, तोपर्यंत आपण आशेत राहणार. आपल्या लोकांनी आपल्या लोकांना मोठं म्हणणं पाहिजे. आज उलट ह्या बिचाऱ्याचं परिवाराचं टाळ्या वाजून नाही महाराज, नम्र होऊन कौतुक केलं पाहिजे का एवढ्या मोठ्या पेठेत सोन्याचं दुकान टाकलं. आणि जग स्पर्धेचं, कीर्तनामध्ये सुद्धा स्पर्धा आहे, असं चालत असत. आता मी आता थकलो महाराज, मला फेटक पाहिलं तरी मुंगे येतात. नको लय आरडलो महाराज, काय अख्खं मोसम मधलं वय आरण्यावर गेलं मला, तरी अजून हलक्या हाती 3 करतो. 3 तर रोज करतो मी, काही सिजनेबल बुवा नाही महाराज. कोणता महिना लागतो 85-90 कीर्तनाला घ्यावं नाही, कवाय नाही.
आणि आमचं बोलणं कोणाला पटवू नाही न पटवू भाऊ, पण ती काळाची गरज आहे. अरे आपली माणसं आहे ना कशातून निघली, कुठं काय राहिले कुठं काय. आज आपला माणूस सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा जर आमचे हे पोरांना आता धंदे करायला का रोग झाला का, अरे गाडी का नालाय का, कोणती का म्हशी भाजराला 90 रुपये म्हशी. अरे लाजा वाटत काही बाहेरचे नियम का घ्या नाही, हा विनोद नाही झालं नाही आपल्या माणसाचं पेठ येतो का. आई बापा चांगली असली संस्था आमच्या पोरांना काय रोग झालाय, विषय काढून गावात बोंबलं देणार मला भाऊ. 22 वर्षाचा टोणगा झाला तू, आतली चड्डी घेतली का तो, आतून चड्डी राहते हे माहिती तुला. 2 हे सिगरेट माहिती नाही सांगतो चड्डी कुठं आहे दुसरी तुला. अरे मी इंद्रिकाचं वाक्य ध्यानात ठेवा, मला नालायक म्हणा, मला मूर्ख म्हणा, मला घोडाला मला माझं तोंड पाहू नका, पण एक वाक्य बरोबर पाया पडून सांगतो, मिळेल तो व्यवसाय करा, स्वतःच्या पायावर उभा राहा आणि मग आई बापाचं समाधान पहा काय असतं. भीक मागा ना, गाडी का ना, कुल्फी का ना, पावी का ना, भंगार गोळा करा ना, पैसाचे ना, पाहिजे फुटण्याची गाडी पाहिली तुम्ही, फुटण्याची इतकीची एवढेच फुटाणे, इतकंच मडकं, इतकंच लाकुडी, दिवसभर दूर निघतोय कवा झाला ते त्याचं त्याला माहिती. त्याचं माप तर कोणत्या कंपनीचं अंदाजच येत नाही, असं इतकंच भरते लय मारून खाली भरते. 13च फुटाने 2 रुपयाला, ते पिळकावण्यात एक गुथला राहत राहिली, उघडताना 2 गेले 12च राहिली. आपण लई पेला असल्यामुळे त्याला भलं तोंडात आले, फुटाने गेले ना. आपण अभ्यास काम करीत नाही मला अजून 2 वर्षानं 2 वर्षानं शेतकऱ्यानं जर 2 एकर ऊस लावला, किती 2 एकर म्हणजे किती गुंठे 80, तर 78च गुंठे लागवड करायची. 2 गुंठे जागा त्याला मोकळी ठेवायची वावराच्या पणाला. कशाला माहिती का, मजुराच्या गाड्या लावायला, पार्किंग. मजूर अजून 2 वर्षाने 4 चाकीवर येणार. आता शिकतो तो 4 चाकीवर येणार, उसात जाणार, पाणी भरणार आणि जाताना आपण त्याला म्हणणार मला गावात सोडितो का. तो म्हणणार सोडला असतं पण माझ्याकडे गावचा दिवस आहे, मी मांडीव घेतो पण मला दिवस आले नाही. त्याचा पर्याय म्हणतो शेतीला नियोजन नाही, चालली गावात 2-3 दिवसाला बाप बांधावर बांधतो, ह्या गवताला उपाय काय. त्याचा पर्याय म्हणतो विकल्याशिवाय पर्याय. हा आला 3 कर मोठा आता कुठे गेला तो पर्याय करती आता करेक्ट. पहिलं जग शून्य, तयार झालं ब्रह्म, ब्रह्माला चिटकली माया आणि मायेला असं खाली, आता 3 असं पिरगाला खाली, 2 पिरगाला 3 झाले ना. मग पहिलं माया, पहिलं ब्रह्म, दुसरी माया आणि त्याच्यात 3 गुण, रजगुण, तमगुण आले का जागेवर. आता 3 असं आहे, पटापटा सांगत आता 3 असं आहे ना, त्याला मध्ये फाडा. 4 आहेत देह, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. 4 असं आहे ना, त्याची एक बाजू पुसा आणि खाली रेशवाडा. 5 पंचमहाभूत आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि 5चं वर तोंड फाकवा. 6 आहेत विकार, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6चं खाली तोंड बंद करा. 7 सप्त आहेत प्रिया, 7चं खालून तोंड उघडा. 8 अष्टमहासिद्धी आहेत, 8चं वरून तोंड बंद करा. 9 विधा भक्त आहेत, अर्चन, वंदन, पासेवन, दर्शन, श्रवण, कीर्तन, मनन, निधी, ध्यासन आणि 9ची खाली रेष पुसन, वरून रेशवाडा. 10 आहेत इंद्रिय आणि 10च्या शून्याला एक रेशवाडा. 11 मग 11वा आहे मन, मग घ्या लिहून 11वं मन भांडणात लावा. 10 इंद्रिय ताब्यात घ्या, 9 विधा भक्ती करा, अष्टमहा सिद्ध्या लाथळून द्या, सप्तपुऱ्या हिंडायचं बंद करा, 6 विकारावर मात करा, 6 विकार जिंका, पंचमहाभूताच्या पुढे जा, माया जाळून टाका आणि हंडीच वासुदेव आहे हा साक्षात्कार करून घ्या. याच्यासाठी मी आलो, हेच अम्मा करणे का. इथे बसलो का घुसलं लय पोथेवाचीत बसू नका, लय देव चोळीत बसू नका, राहू दे देवांना. एकानं देव चोळीत कुत्रा आलं, देव फेकून आणला कुत्र्याला. काय एकानं देव चोळीत पाणी अंगणात फेकलं, 2 देव वाटेच्या खाली गेले. काय उभी करतो, नवनाथाची पोथी लावली, वासनाची लिंब देईल, 3 अध्याय सोडून दे. तूच मग गोरक्षणाच्या पोटी मच्छर राहणार कसं आला काय. एवढी 12 गेली पण असं फटा जन्म नाही झाला. ज्याच्या घरी पोथी होती तो म्हणला 9 आल्यात ना, मग कोणत्या पोटी येऊ समाप्तीचं बोल.
परमार्थ नाही करत मारा. आणि बसलेली माणसं देणार ठेवा. संसार करायचा लोकांना दाखवायला आणि परमार्थ करायचा स्वतःच्या उताराला. लोकांना लोक तुम्हाला मानू अथवा न मानू. लोकांनी नाही जणांना सोडलं नाही. लोक काही एवढी येडी नाही. लोकांनी कोणाला सोडले तर आपल्याला सोडणार नाही. नाही लोक आपल्या घमेंडीत राहायचं. आपण आपल्याला MPSC द्यायचे ना, आपल्याला UPSC द्यायचे ना, रात्रंदिवस अभ्यास. पहिल्या महिन्यामध्ये बाळाला येतं डोकं. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला येतात कर आणि चरण. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला येतं लिंग, स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी. म्हणून जगातला एकही डॉक्टर तिसऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी करू शकत नाही. लिंगच नाही तर काय वांग करेल. तिसरा महिना संपला. आता किती लागला? दन कबूल होत्या. चला पटकन आता मागे जाऊन सांगतो. पहिल्या महिन्यात डोकं हे लिहून ठेवा बरं का. पहिल्या महिन्यात डोकं, दुसऱ्या महिन्यात करचरण, तिसऱ्या महिन्यात लिंग, चौथ्या महिन्यात हस्ती, पाचव्या महिन्यात आपलं चौथ्या महिन्यात हस्ती म्हणजे हाडं, पाचव्या महिन्यामध्ये त्वचा म्हणजे चमडं, आणि 6व्या महिन्यामध्ये महिला मंडळ. बाळाईच्या पोटात फिरायला लागतं. फिरण्याचा असा नियम आहे की जर उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होत असतो, ते जर डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होत असते. त्याला फायदे घेऊन मग निंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्याने पंपावी विसरून या. पंपावत राहिली काय गेलं. अजून 2 महिन्याने बायको फिरायला येताना तिच्या साडीचा कोपरा कापून थोडा खिशात ठेवा लागेल. मॅचिंग आहे का पप्पीची आहे, नाही तर कार्यक्रम होता. तिकडे नका द्या देऊ. ते असंच करतील थोडा वेळ. जिजामाता बाळाला पोटात शिकवलं. सुभद्रा कोणाची आई? अभिमन्यूची आई. उत्तरा हे सगळ्यांनी. 7व्या महिन्यामध्ये बाळाला हस्ते सप्तधातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं. 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी कोण होतं याचं स्मरण येतं. माझं उकडोनी नमासावरी, मातेच्या उदर कोहरी, पचवणी विष्टेच्या दातरी. आणि 10व्या महिन्यामध्ये बाळ बाहेर येतं. बाहेर आल्याबरोबर असा नेम आहे की 2-3 दिवस कोणाला दाखवू नये. 5व्या दिवशी पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवावं. त्याच्याकडे सटवी लिहायला येत असते. आता हे 15-20 वर्षापासून येत नाही सटवी. सटवी बंद करून टाकले तुमचं. तुम्ही बघा का. कारण सगळ्या बाया बाळातीन होत्या सध्या दवाखान्यात, आणि तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही. मग पोराला 5वीच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का? बाबा तुम्ही दोघांपैकी एक जण सांगा. हॉस्पिटलमध्ये पोराला 5वीच्या दिवशी डोळे उघडले का त्याला दवाखान्यात 2 गोष्टी दिसतात. नळ्या, सलाईनाच्या नळ्या आणि पोरानं 5वीच्या दिवशी बाटली पाहिली. जे बाटलीला बी लागलं तर भातावर सुद्धा दारू ओतली तेव्हा कावळे रिडिंग केली नाही तर कावळे येईल. कावळे येत नाही काही लोकांना. एक महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मिळाला. 12 वाजले कावळा येईल. ऊन मोकाट. भाषण करणारे कटाळे, प्रवचनकारी 2-3 बदलून गेली. मग एक जण मला इकडे ही नोकरीला पडत तर मला महाराष्ट्र शासनात होता. कावळा नाही शिवणार. 100ची नोट ठेवी मला भातावर. तरच कावळाची नोट ठेवली ना. 100ची नोट 5-50 कावळे गोळा झाले हो. पण कावळ्यानी फक्त नोटच नेली. 7 तासात राहिला. हा बाहेर आला आणि हा तयार झाला. मग आम्ही बाहेर आल्यावर आम्हाला एक काम करायचंय. काय?
आपण बाहेर आलो, जन्माला आलो, सुरुवात झाली, फक्त येऊन करायचं काय? तर व्याख्या लिहून ठेवा. व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ रिलिजन? रिलिजन म्हणजे धर्म. धर्माची व्याख्या काय? त्याची उत्तर आहे का? अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. अब्राहम लिंकनच्या मते लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं याचं नाव धर्म. धर्माची व्याख्या अंडरलाईन करून घ्या. माणसाने माणसाशी माणसासारखंच वागणं याचं नाव. आणि धर्म ज्याला कळला तो आई बाप अनाथ आश्रमात पाठवू शकत नाही. ज्याला धर्म कळला तो सासू सासरी इकडे सांभाळायला आणू शकत नाही. ज्याला धर्म कळला तो सासरवाडीला राहायला जाऊ शकत नाही. आणि ज्याला धर्म कळला तो व्रत वैकल्य पाळल्याशिवाय मग जनता स्वैराचारी होणारच नाही. 9वीचं टाईट होतंय सध्या. 9वीचं इतकं टाईट बघ. ते बापा म्हणते काय केलं माझ्यासाठी, काय केलंय? आता तो म्हणला काय सांगतो, केलं ते सांगता येत नाही. मी काय सांगू? मग बाप म्हणला मार दिसत नाही. आता काय करेल? तो लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितलं म्हणजे काय? बसलेल्या सगळ्या लोकांना सांगतो, संतती खराब निघली का घराचे दिवस फटे फिरलेच. आयुष्यामध्ये बंगला बांध आला नाही तर बांधू नका, जमीन घेता आली नाही तर घेऊ नका. चांगल्या मुलाचा बाप झाला का संसार ओकेच. काही फाटक्यात होत्रातले बाप आहेत मारा, बसून बाई MBBS आहे, पोरगा एमडी आहे. काही गरिबांचे बाप आहे, पहा ना बिचारे आजच्या शेठचे बाप वडील. नशिबान आहे की नाही? नशिबान गरीब माणूस साधा पेठ सोन्याचं दुकान फार न फिटली बिचारींची. आज एवढा मोठा मंडप, एवढी मोठी लोक फार न फिटली बिचारायची. आपल्या मुलाला आपण मोठे केले तर चीज झालं मारा. नाही तर काही लखपतींची बाप आहेत मारा, नालायकांची. दिवस उगल्यापासून हातील पुढे लोकांचा चहा प्याला. राम राम मुळ्यात उठलं तुला पाहत ना लखपतीची आवला. 2-4 दिवस पाहू ते लोकांना. लोक पाहिजे ते 2-3 दिवस. मग 2-3 दिवसात लोक द्या. नको मागून हॉटेलवाला त्याचा एक काढून ठेवतो भाऊ. PN तू काळू पांढर कर, आमचे गिऱ्हाईक तुटले. तो म्हणतो 3 GCB घेतली माझ्या पोरानं. का तुला खाता घ्यायला घेतली? काय फाटक्यात होत ते बाप काही मारा. 50 दिन चाललं तर लोक काय म्हणते बरे का, त्यांचा मुलगा डॉक्टर आहे बरं का, जिंकली. हो भांडे घासणारीच्या पोराला 36 भांडे घासणारीच्या पोराला 80% मार्क पडली 10वीला. भांडे घासणारीच्या तिला चक्कर झाली. ती म्हणली मी याला कधी पोटभर घातलंच नाही खायला, पण याने माझी किंमत राखली. शाळेनं सत्कार ठेवला. ती बाई स्टेजवर नुसती रडतच होती, आनंदानं का दुःखानं? आनंदानं. ती घरी आली आणि पोराला जेव्हा खुशीत घातलं मला, तिनं कवळी मारून रडली. डोळ्यातल्या पाण्याच्या दारानं पोरं चांगलं झालं. आणि ती म्हणली ऐक आत्ताशी फक्त भांडे घासते, मी भीक मागल फक्त 12वीला 85 पाडा. काय आई होती. आणि लखपतीच्या आवला तिला 36 पडले. 36. त्याचा बाप कॉलेज इकायला गेली, एवढी चिलर होत ठोकळे टाकायचं मागून. 36 उगाच एवढं होतं. किती मार्क पडले त्याला? 36%. बेस्ट ऑफ 5 म्हणजे सगळे मिळून. शाळेची 20 धरून, शाळा 20 देते ना आता. तरी त्याची बायको म्हणली बघा त्या मानानं गण मार्क पडले तुला. त्या बाबाला कवाची वेळ मार्क नाही पडले. त्याला मी 7वी पासून म्हणत होते अभ्यास कर. आम्ही एकाच वर्गात होतो पण नाहीच ऐकलं त्यांना. मग आम्ही 10वीतून पळून गेलो. 2 वर्षांतून तू झाला. आता ऐकवाना तर म्हणून 100 रुपये घेतो. आता त्याचा बाप मोकार लखपती. आणि ह्या पोराला किती मार्क आहे? 80. याला किती? 36. त्याला ऍडमिशन कोण देईन फॅकल्टीला? त्याचं मग गेलं ऍडमिशन घ्यायला. तशी पैसे तुम्ही कशाला यायचं, शाळाच तुमची. तो म्हणजे ऍडमिशन. पण ते पोरं ते कॉलेजचे लोक विचारायचे कोणत्या फॅकल्टीला घ्या, कोणत्या बी. त्याला माहित होतं ना आपलं बी खराब आहे, वर तिला सोडेल बी. ते सायन्सला पॉलिटेक्निकला का चालन, घ्या कोणत्या बी. तो म्हणायचं किती मार्क आहे? त्याचा बाप नुसता खानायचा मुळ्यात उठल्यासारखा. मार्क किती आहे सांगायची लाज वाटत त्याला. एवढं खराब बी. आपली किंमत तर कॉलेज एकाच घेण्या. कॉलेजचे लोक आता हे उगाच तरी कॉलेजला त्याला ऍडमिशन दिलं कारण ते पोर कोणच होतं, श्रीमंत. गरीबाच्याला दिलं असतं.
फाटक्यात होता वाल्याला म्हणलं असतं कॉलेजची लोक म्हणले असती आपल्याकडे दर्जा आहे काय आपल्याकडे इतक्या कमी मार्काची मुलं आपण घेत नाहीत पुढच्या वर्षी पाहू श्रीमंत दास तुमचं आहे का या बस आमच्या बोकांडी या श्रीमंत दास आहे महाराज आता हे कार्टेला 36 मार्क ते कॉलेजला जायचं 11वीला आर्टला होतं शिंगरू स्वच्छता असा घाण वास मिशे विषयात आले लोकच कबर भांड होते एवढं स्वक्षला शेंट मारायचं ते घालून वास यायचा असं रताड ऍडमिशन घेऊन आलो ठीक आहे जण ऍडमिशन घेऊन निघले एक होतं आर्टला एक होतं कॉमर्सला एक होतं सायन्सला फुल पेली एवढे रताळे धाब्यावरून निघली गणपती उडवायचा दिवस होता फुल पेली आणि रस्त्याने आता बसलं एका लागली लग्नीला त्यांनी गाडी साईडला लावली आता होते कितला 11वीला उगाच एवढी रताळी आणि पौर्णिमा होती त्या दिवशी एक लग्नी करायला त्यानं सुरुवात केली त्याला इहर दिसली इहरीत चंद्र दिसला वारचा ते पेयत होत मार्कला होत ते चैन उघडीच होती सोना चंद्र इहरीत पडला विहिरीत पडला म्हणलं चंद्र विहिरीत काय दिवस फिरला म्हणलं चैन उघडीस काय दिवस फिरला कॉमर्स वाला म्हणला चंद्र काढलाच पाहिजे नाही तर आपल्या जगण्याला किंमत बोलत ह्या जनानं देख रे डोळा येतो कळवळा सायन्स वाला गेला बादलीन द्वारखानी घेऊन आला चंद्र काढायला तो म्हणला नाही प्रयोगाशिवाय विज्ञान पेतो म्हणजे पागल नाही तिच्यात अल्कोहोल किती हे पाहायला पेतो त्यांनी बादली सोडली पाण्यानं भरली वर ओढली ती जड झाली गुतली कपारी कपरी यांनी न्याट लावून ओढली टाटकन द्वारखंड तुटलं उतारी पडली मला एक पडल्या म्हणला एका राट्यात वर गेला असे एकत्र करा मग रामायण पाव लई पायदा व्हायलेत माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं म्हणून आज ह्या परिवाराला महाराज आजी फिटले माझे मुलांनी टाकलेल्या पेटीत त्या दुकानाचा एवढा मोठा शानदार सोहळा त्या बापाने पाहिला त्या बापाची पारणं फिटली शुद्ध बीजा पोटी फळे म्हणून कमलेश ज्वेलरला अजून 2-4 दुकानं त्यांची प्रत्येक गल्लीत हो आणि ह्या दुकानात उद्घाटन माझे हस्त झाले म्हणले 1-2 वर्षात त्यांचं दुसरं दुकान होणार होणारच नाही झालं तर मग पहा होणारच ती जिथं श्रद्धा आहे जिथं चिकाटी आहे तिथं यश आहेच आपल्या लोकांना शेती परवडत नाही कामच करतो कधी बांधावर बसून शेती पाहिली होती आपल्या लोकांना व्यवसाय करायची जजमेंट नाही तर जगामध्ये ज्यानं 3 गोष्टी केल्या ना व्यवसाय करणाऱ्या माणसाला दोस्त सज्जन ठेवली पाहिजे भगवंतावर आढळ श्रद्धा ठेवली पाहिजे आणि व्यवसायाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे यश येणार शेती अजून 5 वर्षांना शेतीला सोनेरी दिवस येणार आता झाली 11 वाजता बाई कामाला येते 5 ला जाते 100 रुपये रोज 2 तास खाती दुपारा काय खाती तिथे तिला म्हणलं हात उचल ती म्हणते तुझ्या वांग्याला लागेलच लागायला काय राहिलं तिच्या मोबाईल आहे का नाही मोबाईल ती नवऱ्याला फोन करते गवत नाही आला तो सायकल येऊ नाही गाडी त्याला 200 रुपये रोज नेला 100-300 रुपये आपल्या गावतो त्यांचं 700चं दूध जाते 1000 रुपये रोज नवरा बायको कलर टीव्ही सगळे चॅनल आहेत त्यांच्या घरात आपल्या बायकोला मोबाईल आहे आपल्या बायकोला सोमवार केला तर शंकर पिऊन आला काळ्या पिशीत मटण घेऊन 2-4 कुत्री त्याच्या बाजू पिशीत नेली कुत्र्यांना आपलं काय आलं झाकली 1.25 लाखाची हे ते आम्हाला करणे काम म्हणून या परिवाराला परमेश्वर उदंड आयुष्य देव त्यांच्या कार्याची दुकानाची भरभराटी हो तुमचे माझे प्रेमाचे संबंध चंद्र सूर्य तोपर्यंत राहो एकदा प्रेमानं भजन करा विठोबा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली